दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार. दिग्गज नेत्याचा झाला भाजपमध्ये पक्षप्रवेश. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला भला मोठा धक्का बसलाय. कारण काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब हिंगणीकर सह शेकडो कार्यकर्ते हे भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय. राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर तथा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अमरावती येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय. यामुळे अमरावती जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खासदारांच्या सानिध्यात असलेले बाळासाहेब हिंगणीकर व कार्यकर्ते यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडावर आलेल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पाहूया बाळासाहेब हिंगणीकर हे आमच्याशी बोलताना त्यांनी काय सांगितलं. आज आपण किती किती कार्यकर्त्यासोबत आज भाजपमध्ये आपण प्रवेश केलेला आहे? 75-80 लोक सोबत होते. आणि काय सांगाल याच्या मागचं काय कारण असू शकते आपण एवढा मोठ्या कार्यकर्त्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, आता स्थानिकचे काही हे असतात, म्हणजे स्थानिकमध्ये जे काही विचार होतात त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ काय आहे. सांगा, दर्यापूर मतदारसंघामध्ये आपलं मोठं एक नाव आहे आणि कोणतं असं माध्यम आहे की जो विकास असेल किंवा नागरिकांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक अडचणी असतील, हे तुमच्या डोळ्यासमोर एक काही अडचणी असतील, या माध्यमातून आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, असं काही नाही. ते परिस्थिती निर्माण झाली तशी, त्याच्यामुळे निर्णय घ्यायची वेळ आली. आणि प्रश्न खूप आहेत. ते प्रश्न आता साहेबांना तुम्हाला सांगितलंच की बा जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या. मी निश्चितपणे विकास करणारा माणूस आहे. मी नेहमी धडपड करणारा माणूस आहे. आणि साहेबाच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून मी जे काही आमच्या मतदारसंघाचा विकास होईल तो विकास करण्याचा प्रयत्न करेन. आणि किती लोकांचा प्रवेश झाला आज? 85 लोकांचा. आणि दर्यापूर मतदारसंघाच्या नागरिकांना, जे मतदार लोक असतील, जे आपला मतदारसंघ असतील, जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, गोरगरिबी लोक असतील, यांना काय आव्हान करायला आपण या पक्षामध्ये प्रवेश केला? नाही, आव्हान लोकांना मी कसं आहे माहीत आहे. मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझ्यासोबत लोक आहेत, हे आता खड्याला माहीत आहे. मी जिल्हा परिषद अपक्ष लढलो, त्याच्यानंतर माझी मिसेस शिवसेनेवर लढली. माझ्यावर जे काही अन्याय होत गेले, मी पुन्हा जिल्हा परिषद लढलो. मी 2 वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो, 3 वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलो, अपक्ष निवडून आलो, त्यानंतर खरेदी विक्रीमध्ये 2 वेळा निवडून आलो, ग्रामपंचायतमध्ये 20 वर्ष सरपंच होतो. आणि लोक मला पक्ष पाहत नाहीत. माझ्यासाठी तरी लोक माणूस म्हणून माझ्याकडे लक्ष देतात, कारण मी असा माणूस आहे, मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे. तुमच्याकडे मतदारसंघाच्या संपूर्ण नागरिकांच्या विकासाच्या माध्यमातून लक्ष लागलेले आहे, यावर काय सांगा? नाही, आता कसं आहे, साहेबांनी तुम्हाला सांगितलं जातं, बावनकुळे साहेबांनी, की जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही मला सांगा, मी करेन. आणि जे काही विकासाचे कामं, महत्त्वाचे कामं, रस्ते आहेत, रस्ते अतिशय आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील, बाकीच्या काही अडचणी असतील, त्या निश्चितपणे आपण पार करण्याचा प्रयत्न करू.